गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात होत आहे पास्तापासनं. माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आजचा ब्लॉग थोडासा लेट झाला आहे कारण मी उठली, ब्रश केला, आंघोळ केली आणि स्टार्ट झालं माझा ब्लॉग. माझं म्हणजे वेळाने उठली म्हणून. आणि मी तशी तर आज कॉलेजला जाणार होती, अपडाऊन करणार होती अमरावती टू जिथे माझं गाव आहे तिथे. बट नंतर थर्सडे होता आणि मी C2मध्ये आहे तर तितकं काही राहत नाही म्हणून मी गेली नाही. घरी पण म्हटलं की काही राहत नाहीत, नको जाऊ म्हणे. उद्या मी कॉलेजला जाईन, उद्या बघू आपला दिवस कसा जातो तर. आणि आता मी पास्ता करते, पास्ता झाल्यानंतर आपण भेटू. फायनली आता आमचा पास्ता झाला आहे. पास्ता व्हायला एवढा वेळ लागला कारण मावशी आणि आईला उपवास आहे तर तिने चिप्स तळले. बाकी मोठी मावशी, मम्मी, मी, डुगू आणि मोठ्या मावशीची मुलगी आम्ही पास्ता खाणार आहे. तर भेटू डुगूची आंघोळ वगैरे झाल्यानंतर. एवढा म्हणजे ना बाबा तसं तर आता पाऊस वगैरे येऊन गेला आहे तर आम्हाला अशी इच्छा तर नव्हती जायची. बट मी सगळ्यांना तयार केलं आहे आणि इकडे मोठ्या मावशीला जायचं होतं म्हणून आता आम्ही जात आहे तिथे जिथे मी माझ्या फ्रेंड्स आम्ही भेटलो होतो. आणि हिची मी तयारी करून दिली डुगूची बघा, कारण मावशी गेली आहे पार्लरमध्ये. काकाजी आले वापस मावशीला सोडून. आणि हे बघा ही मोठ्या काकाजीसोबत बोलत आहे फोनवर, व्हिडिओ कॉल लावला आहे. आणि आता बघू किती वेळ लागतो. तर माझी तर तयारी झाली आहे. मावशी बोल लवकर, चला चला आई गेली म्हणते खाली. इकडे बघा आता जस्ट पाऊस येऊन गेलाय. आमचं कन्फर्म नाही होतं जायचं. तू चप्पू आण ना, चप्पू घाल ना. बाबासोबत आहे, माझ्यासोबत नाही येतो. कन्फर्म नाही होतं. अरे चप्पू घाल ना, तू चप्पू तर घाल. अच्छा चल चल चप्पू घाल चल. इथे अंधार असेल. बघल डायरी. हो बाय. थंडी आहे. हात पकड मग. पाणीपुरी खाता. हे पाणीपुरी आहे यात. तू बाबासोबत जाणार आहे, जा बाबासोबत. तुम्ही मटत माहित नाही का? मावशीला घेऊन या ना तुम्ही. हो तिचं झालं का विचारू का ते फोन लावून. आता ना आम्ही फायनली आलो आहे. तर आता इथे असं का वाटत आहे कारण म्हणजे इथे काही असेल महाप्रसाद वगैरे आम्हाला असं वाटत आहे. तर आता आम्ही अंदर जातो, पहिले पाय धुवून घेतो आणि त्याच्यानंतर बघतो की काय आहे. तरी ते आय थिंक आरती पण होईल सायंकाळची, तर आरती पण करू आपण. आणि
आता थोडा वेळ आरती होते म्हणजे. तर आता आरती आहे आणि इथे सर्वांना बाहेर बसत वाटते. माहीत नाही, बसचे आरती करतात ते कपल 2 अंदर राहतात आणि एक हेल्पसाठी राहतात. तर मी दाखवेल आरती. चंद्राकृती स्वामींना ओवाळ. उजवीकडून मागे वळा. उजवीकडून मागे. अजून वराकडे 3दा. दूर ठेवून द्या. आरती घ्या. 3दा अर्धचंद्राकृती स्वामींना ओवाळ. उजवीकडून मागे वळा. अवधून वराकडे 3दा. आरती ठेवून द्या. तुळशी पत्र घ्या. बेल्यात बुडवा. नैवेद्याभोवती 3दा. ओम सत्यन्वर्तन परिसिंच्यामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्वामींपुढे पकडून ठेवा. ओम प्राणाय स्वाहा. ओम उपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ महाराज. नैवेद्यं समर्पयामि. स्वामींपुढे ठेवून द्या. पुन्हा एक तुळशी पत्र घ्या. बेल्यात बुडवा. प्रसादाभोवती 3दा. ओम सत्यन्वर्तन परिसिंच्यामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्वामींपुढे पकडून ठेवा. ओम प्राणाय स्वाहा. ओम उपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ महाराज. प्रसादं समर्पयामि. स्वामींपुढे ठेवून द्या. आरती घ्या. अर्धचंद्राकृती ओवाळायची आहे. श्री स्वामी समर्थ. 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 ओ आळू आरती श्री गणपती ओंकारा. आता आरती वगैरे झाली आहे आणि आता इथे तीर्थ आणि महाप्रसाद वाटणं सुरू आहे. तर हे सगळं काही झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे, कारण की अर्धा तास आरती राहिली. मी इतकं सगळं नाही दाखवू शकत आणि मी आरतीच्या वेळेस शूट पण नाही करत. तर हे झाल्यानंतर आता 7 वाजले. 6:30ला आरती स्टार्ट झाली होती. आता आम्ही घरी जाऊ आणि सिमेंट अल्ट्राटेक आहे ना. आता वापस कुठे चालतं? ए नाही, थे नाही घालू. चला चला चला. श्रावणीला घेऊन जाऊ ना सोबत.
तिला तिचं नावच नाही बोलतात. आता तर नूडल्स इकडून चल ना, जिथून आलो तिथून जाऊ ना. इथून कसं लक्षात नाही. असं इकडून जाता का? हायवेवरून नाही जात. रोडवरून खूप वाहतूक राहते, गाड्या राहते. टाकून दे याच्यात. हे जाते ना, श्रावणी जाते ना. तू पायदळी जातं का? बस ना, एक जण बारीक एक जण लट्ट बस. मागी बस. नाही समोर बस बाबा. अरे समोर बस. अरे इथे ना रे, इथे ना. मागी बस. नाही मागे नाही, दीदी बसते मागे. मागी बस. हो. मागी बस. मागी बस. हे घे मग. टाकून दे याच्या पर्स मध्ये. मागी. मागी बस. बोलाय का? चल तुम्ही याल का मग अजून का नाही येत? मी याला तुला पाहिले हो का? मागी बस. बस नाही तू समोर बस. अरे ये ना दीदीला, ये ना. पाणीपुरी खाऊ ना आपण. पाणीपुरी मागी बस. जाऊ दे, श्रावणीला चालली जा म्हणा. उलटीच बसते ते, पाय धकावते पण ते मागच्या मागून आपल्याला. मी एकडे बसली होती. चला एक जण बसून जा. तू बसून जा सुजय. जा बसू तू. दोन पाय. आणि तू जर धकावलं मागच्या मागे पाय मग. तू बसली ती, मी यायला घ्यायला नाही तर का तू बसली, मी यायला घ्यायला येतो ना. हे समोर बसली तर मग तुम्ही यायला घ्याल येत्या. दोघी जण आम्ही गेलं मागं तरी जबरदस्ती बसतो. ना. ऐकत नाही ते. असं ऐकत नाही. दीदी ये मला पाहिजे. उतर उतर खाली. उतर खाली. मग बाबाजवळ जा लवकर. उतर खाली. हो बाबाजवळ. हा? बस बस ना. हे पहा बरं. मेपू दिली घेऊन मेपू. बस तू. हा आता नाही हो, आता तू उतर, श्रावणी नेतो. हा शावनी ये बस. थांबले रे. आता श्रावणी तू बस. बस मग, म्हणजे मग त्या दोघी बरोबर मावते मग. हा? मी लट्टू थोडी आहे वा. नाही हो, बसली का? मग त्या दोघी फायदा. हा. घरी चालता का? पाणीपुरी खाता का? आता कुठं राहायचं का पाणीपुरीवाला? आम्ही कुठंच नाही, आम्ही डायरेक्ट घरी जातो. आता आम्ही फायनली घरी आलो आहे आणि लाईट गेली होती बघा, आताच लाईट आली. तर आता तर काहीच नाही आहे करायसाठी, बघू काही असेल तर. तसं तर माझ्या फ्रेंडने मला कॉल केला होता जेव्हा मी केंद्रातनं घरी येत होती तेव्हाच. ती म्हणाली की उद्या लास्ट डे आहे हे पोस्टर सबमिट करायचं, तर तू कर. मला पहिले टॉपिक नाही समजलं, त्याच्यानंतर मी पिक्चर्स बघितले आणि नंतर मी बसली ते आपलं पोस्टर कंप्लीट करण्यासाठी. आणि माझी हँडरायटिंग तितकी चांगली नाही आहे. हेडिंग मी कोणाला पण टाकून मागेन. मी इथे सगळ्यांची हँडरायटिंग बघितली, मावशी मम्मी दोन्ही पण, मावशीची आईची. तर मोठी मावशी रिकामी होती म्हणून मी मोठ्या मावशीला मागितलं हेडिंग टाकून. आणि मला ड्रॉइंग मावशीची ही मुलगी काढून देणार आहे जी इथे बसली आहे. बाकी इन्फॉर्मेशन, मिनिंग आणि जितकं पण काही लिहायचं आहे ते रायटिंग वर्क मी करणार आहे. फक्त हेडिंग मावशी टाकून देणार आहे, बाकीचं मी लिहिणार आहे आणि पिक्चर्स ड्रॉ करून देणार आहे मावशीची मुलगी. तर पोस्टर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल आणि बघू किती वेळ लागतो तो, कारण उद्या गावाला जायचं आहे. म्हणजे मावशी काकाजी तर नंतर येईन, पण मी कॉलेजला आधी जाईल. तर मी सकाळीच जाणार आहे, तर मला लवकर झोपा पण लागणार आहे. बघा सगळ्यांना झोप पण येत आहे. आणि हे करताना लिटरली 11 वाजले. आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर अर्ध काम करत आहे. मी तितकं काही रेकॉर्ड नाही केलं आहे, बट कारण हा ब्लॉग खूप लंबा झाला. आता फायनली 11:30 वाजले आणि माझं पोस्टर असं तयार झालं आहे बघा.
मला नाही माहिती कसं चांगलं आहे, म्हणजे कसं वाटत आहे, चांगलं आहे खराब आहे, बट हे असं असं दिसत आहे. तर भेटूया आपण उद्या. आजसाठी बस इतकंच. गुड नाईट. आता मला खूप जास्त झोपायचं आहे, म्हणून भेटू आपण डायरेक्ट उद्या.